मागच लागतील माझं पिल्लू घेऊन जाणार आहे म्हणून. मग त्याला कळल्यावर आपण घेऊन जाणार आहे. सर व्हॉट्सअप काय सोनी ऋषी ब्लॉग या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच असले पाहिजे. तर आता आम्ही निघालेलो आहे मांढरदेवीला, म्हणजेच काळूबाईचं दर्शनाला. तर या ठिकाणी उपस्थित आहे आमची आई रिटाई, हे आमचे मोठे बंधू आहे, हे माझी बायको आहे, माझ्या बायकोची मैत्रीण आहे. तर या ठिकाणी आम्ही जाता खूप एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही ज्या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, तर आमची पहिली डिश आलेली बघू. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आम्हाला की ब्लॉग कसा झाला. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सांगतो तुम्ही, या ठिकाणी फेमस वडापाव आहे, आमच्या आईने ऑर्डर दिलेल्या वडापावची. तर बघू शकता, स्वागत केलेलं आहे वडापावने. वडापावची ओपनिंग झाली. गरीबाचं पोटभर जेवण म्हणजे वडापाव. एक नंबर आहे पाव, वडा आणि मिरच्या. आता अजून एक डिश येते आपली, बॉटल तरी मिसळ आली. ह्या मिसळची खासियत एकच आहे की याच्यावर एक ताकाची बाटली फ्री आहे. हा का? मसाला ताक आणि ताक लय भारी लागतं. आनंद प्युअर व्हेज नक्की हॉटेलला व्हिजिट करा. या हॉटेलचं प्रमोशन आईने फुकट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी या आणि एक ताकाची बाटली फ्री घेऊन जा. हे बघा ताक. हा, या ठिकाणी आनंद प्युअर व्हेज 30 वर्षांपासूनची परंपरा आईने परत एकदा पुन्हा चालू केलेली आहे. ताका. तर या ठिकाणी तुम्ही हे बघून आम्हाला जास्त भूक लागलेली आहे, पोटावर पडलेली आहे, ही चालू झालेली आहे. मी इकडे दाखव. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. गाईज, मी सकाळी घरात नाश्ता केलेला नाहीये म्हणून. काय पुढे बोलते? आता घरात 3 चपात्या खाल्ल्या की नाही? आई तम्मा, पै तम्मा, आई तम्मा. या ठिकाणी आता उद्घाटन समारंभ सुरू झालेला आहे, तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. नमस्कार. तर आता आमच्या सर्वांचं जेवणच झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे डायरेक्ट मांढरदेवीच्या गडाकडे. तर तुम्ही या ठिकाणी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता पूर्ण पोटभर जेवण वगैरे केलं. आता हे पाण्याच्या बाटल्या राहिल्या होत्या आणि भेळ राहिली होती आमची. तर आम्ही ते घेऊन मी निघालो आता गाडीकडं. आणि पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला नारायणपूर या ठिकाणी जाण्यासाठी रोड आहे, हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी नारायणपूरला जाण्यासाठी रोड आहे, म्हणजे मोठं मंदिर आहे तिथं दत्त महाराजांचं. त्या ठिकाणी तुम्ही जाता जातानी पण दर्शन करू शकता, किंवा यायच्या वेळेस मांढरदेवीच्या गडाकडनं यायच्या वेळेस पण दर्शन करू शकता. तर चला आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. बघा तुम्ही आता पुढे काय होतं. तर आता आम्ही आलो आहे मांढरदेवीच्या डोंगरावर. तर जाता जाताना आम्हाला हे असे माकडं दिसले होते की त्यांना खूप भूक लागली होती. तर आम्ही याच्या वेळेस पाण्याच्या बाटल्या आणि ताकाची बाटली पण होती, बिस्किटं होते. तर आम्ही माकडांना ते बिस्किटं, ताकाची बाटली वगैरे, पाणी वगैरे ठेवलं तिथं. त्या ठिकाणी सर्वजण यायचे, सगळे त्या माकडांना जेवण वगैरे द्यायचे, म्हणून पाण्याची त्या ठिकाणी माकडांसाठी सुविधा नव्हती. तर आम्ही शेवट मांढरदेवीच्या गडाकडनं यायच्या वेळेस तुम्ही बघू शकता शेवट की आम्ही बाटली वगैरे कापली आणि त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन त्यांना करून दिले. गडावरून खाली येताना माकडांना खाण्यासाठी भरपूर काय काय, पण पिण्यासाठी पाणीच नाही. खायला कोणी पण देतं, पण पिण्याच्या पाण्याची सुविधा त्या ठिकाणी डोंगरावर नव्हती. म्हणून आम्ही एक मोठे जार वगैरे कट वगैरे केलं. आणि जार कट केल्याच्यानंतर खाली आल्याच्या नंतर ते व्लॉग आम्ही शूट करू नाही शकलो, पण तुम्ही बघू शकता आम्ही 20 ते 25 बाटल्या त्या जारमध्ये वतल्या, त्यांना जेणेकरून त्यांना पाणी पिता येईल. या ठिकाणी पण त्यांना आम्ही एक ग्लास होता आमच्याकडे, ग्लासामध्ये पाणी दिलं. बरेच जण 4-5 माकडांनी पाणी वगैरे पिलं. अजून एक ग्लास होता, त्या ठिकाणी आम्ही त्या ग्लासामध्ये ताक टाकलं, ताकही पिलं, पाणी पिले. भरपूर त्यांचं असं म्हणजे बऱ्यापैकी जरा पोट भरलं असं आम्हाला वाटलं. तर पुढे तुम्ही बघू शकता की ते पाणी वगैरे पित आहेत भरपूर. त्यांना तहान तर खूप लागली होती, खाण्यासाठी भरपूर काय काय, पण प्यायलाच पाणी नाही. तर आता आम्ही जसं जसं ते पाणी पित होते तसं तसं आम्ही त्याच्यामध्ये पाणी भरत होतो. बरेच माकडं होते तिथं, बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये. तर आम्ही त्या ठिकाणी आता भेळ पण होती, तर आम्ही त्यांना भेळ पण दिली. भेळ पण थोडी थोडी खात होते, त्यामधले शेंगदाणे निवडून खात होते माकडं. चला आता वर जाऊ आपण. तर आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे. समोर तुम्ही बघू शकता, मी झूम करतो. त्या ठिकाणी मांढरदेवीचं मंदिर आहे, म्हणजेच काळूबाईचं मंदिर आहे. खूप मोठा असं स्पेस आहे, तुम्हाला पुढे कळलं. आता आम्ही लवकरच म्हणजे पोहोचले, समोर झूम करून
दाखवलं, त्या ठिकाणी जो भगवा झेंडा पळतो ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे मांढर देवीच्या गडाकडे. गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही वरती जाण्यासाठी निघत होतो. हे रोडवरती म्हणजे आज मंगळवार असल्यामुळे या ठिकाणी चांगली गर्दी होती. तर आता या ठिकाणी पुढे गेल्याच्या नंतर आता आम्ही या दुकानामध्ये आलो. हे आईची मूर्ती बघितली. या ठिकाणी आम्ही चोळीवटीचं सामान वगैरे घेतलं. दुकान बघितलं. दुकान पण माझ्या मित्राचंच होतं, सुरू म्हणून नावाचं मित्र आहे, त्याचं दुकान होतं. तर या ठिकाणी आम्ही भरपूर सामान वगैरे घेतलं. चोळी काय असेल ते सगळं देवीचं असतं ते सगळं घेतलं. तर या ठिकाणी आम्ही पहिली पायरी चढतोय, बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. तर पहिला टप्पा पार केल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर आलो आहे. आणि जसं की मी तुम्हाला बोललेलो होतो की तुम्हाला मी वर गेल्याच्या नंतर भगवा झेंडा दाखवला, लांबून जो दिसत होता तो हाच तो भगवा झेंडा आहे की तो गडावर जायच्या अगोदरच आपल्याला दिसतो. या ठिकाणी आता वर आम्ही पोचलेलो आहे. या ठिकाणी समोरच आहे देवीचं मंदिर आहे. जसं कळस आहे त्या कळसाच्या खालीच आपली देवी बसलेली आहे. या ठिकाणी गर्दी खूप होती आणि रांग पण खूप मोठी होती. तर आम्ही चोळीवटीचं सामान जे काय होतं ते आम्ही देवीच्या मूर्तीसमोरच आम्ही त्या ठिकाणी अर्पण केलं, म्हणजे त्या ठिकाणी दिलं. हे समोर देवीच्या मंदिरासमोर हे झाड आहे. 12ही महिने हे झाड फुललेलं तुम्हाला दिसेल. समोर अग्नी चालू होती या ठिकाणी. आणि इथं पोचल्याच्या नंतर आम्ही ते चोळीवटीचं जे सामान असतं ते या ठिकाणी ते बाबा होते पुढं मंदिराचे, त्यांच्या हातामध्ये चोळीवटीचं सामान वगैरे आम्ही दिलं. आणि त्याच्यानंतर पाया वगैरे पडलेलो आहे आम्ही, तुम्हाला समोर दिसेलच, तुम्ही बघू शकता. हे समोर गेट वगैरे लावलेलेच असतात. ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी म्हणजे कंटिन्यूस लावलेले असतात. गर्दी बघू शकता आपट आहे. हे चोळीवटीचं सामान आम्ही त्यांच्याकडे दिलं. ते तिथपर्यंत जातच, 100% जातच. आणि इथं आम्ही देवीचं कुंकू, हळद कुंकू जे काय असेल ते लावलं सगळ्यांनी. हे आमचे रीटा आई आहेत, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी सगळं सामान वगैरे देऊन झाल्याच्यानंतर पाया वगैरे आम्ही तिथं पडलो. त्या ठिकाणी आम्ही धागा वगैरे जे असतं तिथं मन्नत वगैरे असते ते आम्ही मागितली, ते तिथं बांधलं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे बरेच जण होते. गर्दी जास्त असल्यामुळे जास्त लवकर पाया पडता नाही आलं होतं. हळूहळू आम्ही जरा गर्दी कमी व्हायची वाट बघितल्यानंतर पहिली सोनीने पाया पडले, नंतर तिची मैत्रीण, त्याच्यानंतर मी पाया पडलो. आणि ते झाल्याच्यानंतर या ठिकाणी जे इडापिडा आपली टळू दे म्हणतो आणि ते झाल्याच्यानंतर इथं आपल्या नावाने तेल वाहिलं जातं त्या अग्नीमध्ये. तर त्यानंतर आता माझी बारी आली. माझी बारी झाल्याच्यानंतर रिटाईची बारी झाली. एकाच्या नावाने तेल वाहिलं जातं, ते इडापिडा टळू दे असं ते म्हणतात. तर ते झाल्याच्यानंतर मी तुम्हाला डोंगराच्या वरचं लोकेशन तुम्हाला मी दाखवतो. भरपूर जण असतात तिथं की देवदेवचा कार्यक्रम करतात. हे समोर तुम्ही बघू शकता. इथं खाली त्या आजी वगैरे आहे सर्व, म्हणजे ज्याच्या त्याच्या घरात येतात निवद वगैरे जे काय असतं ते सगळं त्या ठिकाणी येतात. त्याच्या बाजूला मांढरा देवीचं, मांगीरे बाबाचं म्हणजे मंदिर आहे. ते बघितल्यानंतर हे लोकेशन आहे. वरून खाली दिसतं हे मांगीरे बाबाचं देवस्थान आहे. हे समोर मंदिर. हे झाल्याच्यानंतर आम्ही थोडंसं दमल्यासारखं झालं म्हणून उसाचा रस वगैरे आम्ही पिलो. उसाचा रस पिल्याच्यानंतर तुम्हाला एक रहस्यमय गोष्ट दाखवतो. हे म्हणजे ही चांगल्या आणि वाईट गोष्टीचं, तर हे लवकर कोणी करू नका. ते झाल्याच्यानंतर आम्ही देवीची मूर्ती घेतली जी घरी आम्हाला स्थापना करायची होती. मूर्ती वगैरे आम्हाला आईने घेऊन दिली. त्यानंतर तुम्ही बघू शकता का तर आमचं छान असं प्रकारे दर्शन वगैरे झालं आहे. आणि जे तुम्ही याच्या आधी बघितलं ते एक छबिना होता खूप मोठा, खूप छान वाटलं ते पण बघून. आणि जे तुम्हाला मी बोललो होतो व्लॉगमध्ये की पहिलं आम्ही माकडांच्या पाण्यांसाठी काहीतरी नियोजन करतो, हेच ते जार वगैरे कापल्याच्या नंतर आम्ही ते जार गाडीत टाकला. 25 ते 30 बाटल्या गाडीमध्ये आम्ही तिथूनच भरून घेतल्या. ते भरून घेतल्याच्या नंतर आम्ही सरळ गड उतरल्याच्या नंतर खाली आम्हाला परत एकदा माकडं दिसले. तो ब्लॉग शूट करता नाही आला, जसं मी तुम्हाला बोललो होतो. इथं आम्ही आता बाटल्या वगैरे ऑलरेडी भरून ठेवल्या होत्या. लोकेशन तुम्ही बघू शकता, इतकं छान लोकेशन झालं होतं. सूर्य पण मावळत होता.
बघू शकता इतकं छान असं दृश्य आहे. तुम्ही नक्की एकदा इथं आल्याच्या नंतर त्या माकडांना पाणी द्या. बघू शकता हे इथं माकड आहेत. यांना वरून आम्ही चणे, फुटाणे, हरभरे, शेंगदाणे वगैरे भरपूर काय काय घेतलं होतं. ते जिथं माकडं नव्हती तिथं आम्ही असंच टाकलं आणि ते ब्लॉग शूट करताना आल्यामुळं ते जार आम्ही खड्डा वगैरे केला, खड्ड्यामध्ये जार ठेवला आणि त्या जारमध्ये आम्ही सगळ्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या. अजून एक होतं, एक जुगाड केलं होतं आम्ही पाण्यासाठी, तेही केलं. परत आल्याच्या नंतर त्यांनी शेंगदाणे खाल्ले, फुटाणे खाल्ले, चणे, वाटाणे, हरभरे जेवढं काय आम्ही आणलं होतं सगळं. मित्रांनो तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघून जर तुम्हाला आमचा ब्लॉग बघितलेला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आम्हाला की ब्लॉग कसा झाला. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायचे असतील, कंटिन्यू शॉर्ट्स बघायचे असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला टॅप करायचं विसरू नका. कुठे आहे गाडी? कसं वाटलं तुम्हाला? मस्त. एकदम सुंदर वाटलं बाबा. ओके ओके, चला ह्या ठिकाणी आता आम्ही थांबतो. पुढचा ब्लॉग येण्यापूर्वी तुम्हाला आम्ही कल्पना देऊ. आमचे स्टेटस बघा, स्टोऱ्या बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतर्क रहिए, सावधान रहिए. स्टेटस बघायला ओळख